हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप की तुम्ही पण छान मस्त मजेतच असणार. तर चला आजच्या टॉपिकला सुरुवात करणार आहे. खूप जणांचा असा प्रश्न आहे की ताई म्हणजे माझे सर्व रील्स व्हायरलच होतात असं आहे. तर खूप जण म्हणतात शॉर्ट व्हिडिओ जे पण माझे आहेत ना ते एवढे व्हायरल कसे होतात आणि त्याच्या एक ट्रिक सांगा आम्हाला पण. तर तेच सांगणार आहे मी तुम्हाला की शॉर्ट व्हिडिओ व्हायरल कसे करायचे. आणि त्यासोबत अजून एक प्रश्न की तुमचे जे शॉर्ट व्हिडिओ असतात ना तर ते फक्त दादा कोंडके सरांच्या गाण्यांवर खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये ना त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. लाईक करायला मी पहिल्यापासून सांगते की पैसे लागत नाहीत, त्यामुळे लाईक नक्की करत जावा. आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे लाईक नक्की करत जावा. तर चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. तर खूप जण म्हणतात मला की तुमचे म्हणजे व्हिडिओ एवढे व्हायरल कसं जातात, व्हायरल होण्याची ट्रिक काय आहे? तर व्हायरल आपले व्हिडिओ म्हणजे सुरुवातीला आपल्याला कमीच व्ह्यूज असतात. असं नाही की आपल्याला लगेच 10,000 व्ह्यूज येतात, 5,000 व्ह्यूज येतात, असं नसतं. व्हिडिओवर आपण कंटिन्यू राहावं लागतं असं आहे. आणि टायमिंग जो आहे ना, आपण रील पोस्ट करायचा टायमिंग तो एकच ठेवावा लागतो. त्यावेळेस कसं आहे माहिती आहे का, मग रील्स व्हायरल व्हायला सुरुवात होतात आणि रोज करायचं असं आहे. आज केलं मग दुसऱ्या आठवडी केलं किंवा कुठला वेगळाच टायमिंग टाकला असं नाही चालत. तर टायमिंगनुसार आपल्याला मेन म्हणजे तेच आहे युट्यूबवर की टायमिंग आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. तुम्ही जर आज 10 वाजता सकाळी व्हिडिओ टाकत असताल ना तर उद्या सकाळी तुम्हाला 10 वाजताच टाकायचं आहे. असं नाहीये की आज 10 वाजता टाकला, उद्या 12 वाजता टाकला, परवा 1 वाजता टाकला, असं नसतं चालत. व्हायरल होण्यासाठी व्हिडिओ आणि रोज व्हिडिओ बनवावे लागतात असं आहे. जर तुम्ही म्हणलात की आज नाही बनवलं, चला एका आठवड्याने बनवून, मग ते व्हायरल कसे होणार असं आहे. जर आपल्याला सोशल मीडियावर काम करायचं आहे, रील्सवर तुम्हाला खूप अजून फॉलोअर्स पाहिजे आहेत किंवा मग पुढे जायचं आहे तुम्हाला सोशल मीडियामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला जे तुमचं काम आहे ना रील्स पोस्ट करायचं, ते तुम्हाला कंटिन्यू त्याच टायमिंगला तुम्हाला रील्स पोस्ट करावे लागतील. आणि राहिला प्रश्न अजून एक, तर मी तुम्हाला ती ट्रिक सांगितलेलीच आहे. मी पण सुरुवातीला मला खूप कमी व्ह्यूज यायचे तर मी तशीच करायची पोस्ट. म्हणजे एक टायमिंग जेव्हा मी ठेवला ना तेव्हापासून माझे व्हिडिओ म्हणजे व्हायरल व्हायला लागले. आणि अजून एक प्रश्न म्हणजे की तुम्ही तुमचे सर्व गाणे दादा कोंडके सरांच्या सॉन्गवरच का असतात? हा प्रश्न तर मला खूप जण विचारतात. कारण कसं असतं माहितीये का, आणि ती ट्रिक ही सांगणार आहे, अजून एक ट्रिक सांगणार आहे मी. युट्यूब काय करतं माहित आहे का, आपण जे गाणे आपण टाकतो, कुठलेही गाणे, हिंदी गाणे टाकू द्या, मराठी गाणे टाकू द्या, कुठलेही गाणे टाकू द्या, आपला व्हिडिओ कोणता व्हायरल होतो ते बघायचं आपण. असं आहे, आपण ओळखायचं त्यात की जो तुमचा व्हिडिओ व्हायरल जाईल तर तुम्हाला त्या टाईपच व्हिडिओ बनवायचे आहेत. असं नाही की आज तुम्ही हिंदी गाण्यावर बनवले, उद्या तुम्ही मराठी गाण्यावर बनवले किंवा मग परवा तुम्ही काहीतरी वेगळंच कॉन्टेंट ठेवलं. तुमचं जे कॉन्टेंट आहे ना, आता मला खूप जण म्हणतात की खूप सेम झालेलं आहे, तुमचं काहीतरी चेंजेस करा म्हणून. पण कसं असतं माहित आहे का, सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की आपण जेव्हा युट्यूबवर काम करतो ना त्यावेळेस युट्यूबला माहिती असतं की आपले कसे व्हिडिओ आहेत. आणि खूप जण म्हणतात कंटिन्यू मराठी व्हिडिओज असतात तुमचे. तर हो, माझे व्हिडिओ मराठीच असतात आणि दादा कोंडके सरांच्या गाण्यांवर जास्तीत जास्त असतात. कारण की माझे व्हिडिओ तेच व्हायरल जातात. जे व्हिडिओ आपले एक व्हिडिओ व्हायरल गेला ना तर आपल्याला तशा टाईपच व्हिडिओ बनवावे लागतात. असं आहे. मला पण, मी हिंदी पण गाण्यावर व्हिडिओ बनवते. इंस्टाग्रामवर बघतच असते. इंस्टाग्रामवर चालतात हिंदी गाणेही चालतात. पण युट्यूबचं कसं झालेलं आहे की युट्यूबवर आपल्याला जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ना, माझा व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओ दादा कोंडके सरांच्या गाण्यावरच आणि मराठी गाण्यावरच व्हायरल झालेला होता. नंतर मी हिंदी टाकूनही बघितले पण त्याला काहीच व्ह्यूज आले नाहीत. असे म्हणजे कमी व्ह्यूज यायचे. मराठी गाण्या ला जेवढे व्ह्यूज यायचे ना त्याच्या प्रमाणामध्ये हिंदी गाण्याला खूपच कमी यायचे. 1,000 2,000 असे व्ह्यूज यायचे हिंदी गाण्याला. आणि मराठी गाण्याला 10,000 20,000 30,000 असे व्ह्यूज यायचे. तर तेच आहे, खूप काही युट्यूबवर रील्स बनवणं किंवा मग अवघड नाहीये. फक्त त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आपलं जे डेली आपण व्हिडिओ पोस्ट करतो ना त्याचा एक टायमिंग फिक्स पाहिजे.
आणि त्यासोबत जे व्हिडिओ तुमचे व्हायरल होतेत ना, तर तशा टाईपच तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत, तेव्हाच तुम्ही व्हायरल होणार असं आहे. आज एक व्हिडिओ बनवला, उद्या एक वेगळाच व्हिडिओ बनवला, परवा वेगळाच व्हिडिओ बनवला, असं नाही चालत. कॉन्टेंट जे तुमचं कॉन्टेंट आहे ना, तर तेच तुम्हाला ठेवावं लागतं असं आहे. आणि तुम्हालाही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल की मी व्हिडिओ सेमच का असतात माझ्यानी, जुने गाणे मराठी गाणेच का निवडते मी, तर त्याचं रिझन तेच आहे की तेच गाणे माझे यूट्यूबवर चालतात, त्यामुळे मला तेच निवडावे लागतात असं आहे. दुसरे जर गाणे नवीन अदर कुठलेही गाणे मी घेतले ना, तर त्याला चांगले व्ह्यूज येत नाहीत. आणि आम्हाला काय आहे की व्ह्यूज येणं महत्वाचं आहे. जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे जास्त आपले सबस्क्रायबर वाढतील. त्याचसोबत कसं आहे माहिती आहे का, आपले छान व्ह्यूज येईल आणि कसं आहे वॉच टाईम पण आपला वाढतो. ज्यांना वॉच टाईम कम्प्लीट करायचा आहे त्यांच्यासाठीही सांगते मी. तर अशा पद्धतीनंच रील्स व्हायरल होतात. आजची माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली? छोटासाच व्हिडिओ बनवत आहे, पण खूप जणांना आवडत आहे, तर त्यांच्या प्रश्नांची मी अशी छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी नक्कीच त्यांचं उत्तर देणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.